सर्वसामान्यांचा आवाज बेधडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच बेधडक बेधडक. नमस्कार, बेधडक बेधडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजची धडक देणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी. प्रामाणिकपणा अजूनही जिवंत. हरवलेले मंगळसूत्र परत मिळताच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंना वाट मोकळी. कुरुंदवाड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांपैकी श्रीमती लीना मधाळे यांचे तबक उद्यान परिसरात स्वच्छतेचे काम सुरू असताना 1.5 तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र तुटून पडले. घटनेनंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली, मात्र मंगळसूत्र सापडले नाही. त्यामुळे त्या अत्यंत व्यथित झाल्या होत्या. दरम्यान याच परिसरातील रहिवासी सौ रंजना भरत गायकवाड यांना हे मंगळसूत्र दृष्टीस पडले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता याबाबतची संपूर्ण हकीकत नगरसेवक वैभव उगळे व सौ शीतल उगळे यांना सांगितली. सर्व माहितीची खात्री करून अत्यंत प्रामाणिकपणे हे मंगळसूत्र श्रीमती लीना मधाळे यांना परत करण्यात आले. मंगळसूत्र पाहताच श्रीमती मधाळे भावूक झाल्या. माझे पती वारले आहेत, मात्र त्यांच्या आठवणीची निशाणी म्हणून मी आजवर हे मंगळसूत्र गळ्यातून काढले नव्हते. ते हरवल्याचे दुःख शब्दात मांडता येण्यासारखे नव्हते. आज ते पुन्हा मिळाल्याचा आनंद झाला आणि नकळत डोळ्यातून अश्रू वाहू लागले. असे सांगताना त्यांनी आपल्या भावना मोकळ्या केल्या. त्यांच्या अश्रूंनी आणि शब्दांनी उपस्थितांचे डोळे पाणावले. या घटनेतून आजच्या काळातही प्रामाणिकपणा, माणुसकी आणि सामाजिक बांधिलकी अजूनही जिवंत आहे. हे अधोरेखित झाले. सौ रंजना गायकवाड यांच्या प्रामाणिक वर्तनामुळे समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण उभे राहिले असून अशा घटनांमुळे माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ होतो, अशी भावना नागरिकातून व्यक्त होत आहे. मी कुरुंदवाड नगर परिषद कुरुंदवाडमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करते. काल दुपारी तळ्यामध्ये काम करत असताना माझं 1.5 तोळ्याचं घंटण काम करत असताना पडलेलं होतं आणि ही माझी शेवटची नवऱ्याची आठवण होती. आणि मी कालपासून सगळ्यांना सांगितले, मुकदमला आणि बायकांना पण, की माझं असं 1.5 तोळ्याचं घंटण पडले, कोणाला सापडलं तरी आणून द्या नगरपालिकेमध्ये म्हणून. आणि हे काम करत असताना ते ह्यांना रंजना गायकवाड या ताईंना ते सापडलं आणि त्यांनी मला प्रामाणिकपणे सकाळी फोन करून सांगितले आणि त्यांनी प्रामाणिकपणे आणून मला दिले. त्याच्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करते आणि आभार मानते त्यांचं. काल संध्याकाळी 5-5:30च्या सुमारास कामावरती जात असताना आमच्या घराच्या समोरच्या बाजूलाच कामावर जात असताना मला 1 तोळ्याचं मंगळसूत्र, 1.5 तोळ्याचं घंटण मला सापडलं. मी कामावर जायच्या गडबडीत असल्यामुळे त्यावेळी काही शहानिशा करता माझ्या मिस्टरांना सांगून आपण कामावरून आल्यानंतर त्याची शहानिशा करूया म्हणून त्या गडबडीत आम्ही दोघेही कामावर जाणार असल्यामुळे आम्ही गेलो. घरी आल्यानंतर घरी थोडी चर्चा चालू होती की एका बाईचं मंगळसूत्र पडलं. मी यांना सांगितलं आपण नगरपालिकेच्या बोर्डवरती लिहूया किंवा नगर परिषदेत कुणाला तरी सांगून आपण ते मंगळसूत्र परत करूया. यांनी म्हणाले वैभव उगळे भैयांना आपण सांगून त्यांच्याकडे देऊया, त्यांनी काय असतील ते शहानिशा करतील आणि ते मंगळसूत्र परत करतील. मग 9:30 वाजता मी भैयांना फोन केला, भैया मला 1.5 तोळ्याचं घंटण सापडलेलं आहे आणि ते परत करायचं आहे आणि तुम्ही ते शहानिशा करा आणि कोण सफाई कर्मचारी आहेत त्यांचं ते मंगळसूत्र परत करा. मंगळसूत्र हा बाईच्या आयुष्यातला अगदी गांभीर्याचा विषय असते, कारण ह्याच्या आधी मी पण ते अनुभवले. माझं जवळजवळ 2-2.5 तोळ्याचं माझं दागिने गेल्यामुळे मला त्याची कल्पना आहे. त्याच्यामुळं एखाद्या गरीबाचं हे नको म्हणून मी ते प्रामाणिकपणे त्यांना परत द्यायचा निर्णय घेतला. वैभव उगळे भैयांच्याकडे येऊन मी ते त्यांच्याकडे दिलं आणि त्याची शहानिशा करून ताईंना ते परत दिलं. आमच्या बेधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे. चला तर मग एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या.